इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहराच्या रहाड रंगोत्सव संस्कृतीत आणखीन एका रहाडीची भर पडली आहे. मेन रोड राजेबद्दर लेन येथील जुनी पेशवेकालीन रहाड तब्बल 130 वर्षांनी पुन्हा पुनर्जीवित करत उघडण्यात आली. नगरसेविका आदिती पांडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्या हस्ते पूजा करून श्रीफळ वाढवून रहाडीचे खोदकाम सुरू करण्यात आले. श्री राजे बहादर लेन मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांना काही वर्षापूर्वी येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण काम करण्यासाठी रस्ता खोदला असता रहाडीचा भाग काही दिसला होता. त्यांनी याबाबत महापालिकेस माहिती दिली. यावेळी कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही. यंदा मात्र रहाड उघडी करायची असा ठाम निश्चय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. जितेंद्र ठाकूर, मनीष कोडिलकर, आनंद चौगुले, सुजित जोशी, पवन सोनवणे, सचिन आवटी यांनी पुढाकार घेतला. नगरसेविका आदिती पांडे आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या माध्यमातून रहाडीच्या खोदकामाचा श्रीगणेशा केला. नमस्कार नाशिककर. आज आपल्या मेन रोड परिसरातील राजे बहादर लेन मित्रमंडळ येथे पेशवेकालीन 120 वर्षापूर्वी उघडलेली रहाड आज आपण ओपन करण्यात केलेली आहे. तर आज नाशिककरांना मंडळाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी येत्या 8 तारखेला सर्व नाशिककरांनी या रहाडीचा आनंद घ्यावा व मंडळाला सहकार्य करावे. धन्यवाद. नमस्कार. ही जी राड खुंदलेली आहे ही 120 वर्षापूर्वी राड खणलेली आहे. तर ह्या राडीचा सगळ्यांनी आनंद घ्यावा ही नाशिककरांना विनंती. पुरातन जुनी रहाड उघडी करण्यात आल्याचं वृत्त पसरताच परिसरातील नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी परिसरात गर्दी करून आनंद व्यक्त केला आणि या रहाडीच्या माध्यमातून जुने नाशिक परिसरात रहाड परंपरेत आणखीन एका रहाडीची भर पडलेली आहे. NCM न्यूजसाठी राजेंद्र साखरे, नाशिक.